यारी खूप थकले यार. एक तर ऑफिस मध्ये जी काही मला अशी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे ना, वाट लागली रे माझी. बच्चा तू एवढी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला केपेबल आहेस ना, म्हणूनच टाकली ना तुझ्यावर रिस्पॉन्सिबिलिटी. उगीच कोणी कशाला टाकेल. आय नो यार, आय लव्ह यू फॉर दॅट. तो मोटू आनंद आणि ते ओल्ड फर्निचर पानवलकर असले बोर लोक आहेत यार. तू कसं हँडल करतोस त्यांना? ते पण स्किल असतं. प्रत्येक लीडरने ना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वावरायचं असतं. तरच आपल्या एम्प्लॉई कडून आपल्याला हवं ते काम काढून घेता येतं ना. ए ए ए बच्चा, तू आता प्लीज आळसावू नकोस हा. लगेच झोपी जाशील. आधी काहीतरी खा आणि मग झोप. आधी खा. अगं, ए काय बच्चा? डॅडी, हो मी आज कॉन्टिनेंटल ऑर्डर करू? कॉन्टिनेंटल नको. त्यापेक्षा आपण लेले उपारगृहातून काहीतरी मागवायचं का? मस्त डाळ राईस ऑर्डर करतो. मला नाही खायचं डाळ राईस वगैरे. तसे त्यांची डाळ एकदम स्वीट असते. मी नाही रोज व्हेज खाऊ शकत. मग काय ब्रेड ऑमलेट करतेस? मला कंटाळा आला ना. अच्छा, तुला रोज रोज बाहेरचं खाऊन कसा नाही कंटाळा येत ग? रोज कधी बघा आपलं ते चीज आणि मेयोनीज घातलेले पदार्थ. वेट वाढणार नाही तर काय होईल? एक दिवस एवढं वेट वाढेल ना की ती ईशा सुद्धा तुला शनाया आंटी म्हणून आका मारेल. मी खरंच वेट पुट ऑन केलंय. नाही म्हणजे असं जरा सगळं बारीक. नाही, मला सांग ना खरं. तुला नाही का वाटत असं? पण मी तर रोज वॉकला जाते. हो पण त्याचा काय उपयोग ना. म्हणजे तू तिथे वॉकला जातेस आणि परत घरी येऊन असं काहीतरी पिझ्झा बर्गर पास्ते असं हाणतेस. म्हणजे शेवटी वन अँड द सेमच होतं ना बच्चा. हा, त्यापेक्षा हे बाहेरचं खाणं जरा म्हणजे असं फॅटी फूड जरा कमी कर ना. मी खरंच वजन पुट ऑन केलंय. बच्चा हो म्हणजे थोडस. नाही, तुझं बरोबर आहे. मागच्या वेळेस 300 ग्रॅम ऑलरेडी वाढलं होतं, आता 400 ग्रॅम अजून वाढलं असणार आहे. शिट, फॅट पर्सन नाव. असं नाहीये. नाही, मी जेवणारच नाही. मी आजपासून जेवणारच नाही. मी आजही जेवणार नाही काही. अगं असं नाही, एकदम जेवण बंद करून कसं होईल ना. त्यापेक्षा तू एक काम कर, यू ईट सम हेल्दी फूड ना. तू सूप घे, सॅलड घे आणि मी काहीतरी लेले उपारगृहातून ऑर्डर करतो मस्तपैकी. हा लेले. हा, मस्त डाळिंबी उसळ आणि गिलक्यांची भाजी. आहा. गिलक? हा म्हणजे घोसाळी असतात ना ते. आई फार मस्त बनवायची. आजही असं वाटतं ना की मस्तपैकी सुट्टी काढावी, नागपूरला जावं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत छान मेजवान्या जोडाव्यात. सकाळच्या चना पोह्यांपासून ते सावजी रस्स्यापर्यंत अगदी कानातून धूर येईपर्यंत खा खा खायचं. आई फार मस्त बनवायची. काय सुगरणच आहे ना ती. रोज काहीतरी वेगवेगळं बनवायची. राधिका पण तिच्याच कडून शिकली सगळं. म्हणून तेही आपलं रोज काहीतरी हे करून खाऊ घाल, ते करून खाऊ घाल. त्या नादात वजनही वाढलं माझं. आता अशक्तपणा आलाय. पण काय? आता कसं स्लिम ट्रिम झालोय ना मी, एकदम फिट. राधिका घरातनं गेली आणि आई पण रागावून निघून गेली. डॅडी, बेबी, आर यू ओके? येस, आय एम ऍब्सोल्युटली ओके. हा, काय म्हणत होतो मी? हा, तर मॉरल ऑफ द स्टोरी इज आजपासून पिझ्झा बर्गर बंद. फक्त हेल्दी फूड खायचं. ओके ओके, मी आज फ्रूट खाते. आणि मी लेलेंकडचं घरगुती मस्तपैकी जेवण. काय यार, तुमच्या नागपूरकडच्या लोकांना खाण्याशिवाय काय सुचत नाही का? अगं याच्यात आता नागपूरकडच्या लोकांचा काय संबंध? खवय्या शेवटी खवय्या असतो की नाही. मग तो मुंबईकडचा खवय्या असो, पुण्याचा खवय्या असो किंवा आमचे नागपूरचे खाय पदाडे. होय या. काय पण व्हॉट? सोड ग असं. बरं यारी, ऐक ना. यू वोंट बिलीव्ह मी काय केलंय. काय? आपल्याकडे ते गेस्ट येणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी राधिकाला चायनीज, कॉन्टिनेंटल आणि इटालियन सगळं बनवायला सांगितलंय. आणि तिला काहीच येणार नाहीये. तिची कंप्लीट वाट लागेल. अच्छा, कसं जमतं ग तुला? नाही, कसं जमतं असं वागायला ज्यानं आपलीच वाट लागते नेहमी? अगं ते आपले गेस्ट आहेत ना.
सो त्यांना जर काही प्रॉब्लेम झाला तर प्रॉब्लेम आपल्याला नाही का होणार? डोंट वरी, मी बॅकअप ठेवते काय. पण रिस्क कशाला घ्यायची शनाया? हे बघ, मला असं वाटतं की बिझनेस आणि पर्सनल आपण ना दोन्ही वेगवेगळं ठेवायला पाहिजे. आपण जर पर्सनल रिव्हेंज बिझनेसच्या ठिकाणी काढायला लागलो तर ओके ओके ठीक आहे, तू काळजी करू नकोस. हे बघ, तिला तसंही काही येणार नाहीये, सो मी एक कन्फर्म बॅकअप ठेवते काहीतरी. अगं पण दिवसात शिकून शिकून ती काय शिकणार आहे? ती स्वतःच नाव विड्रॉ करेल बघ. या दोघांच्या परीक्षेचं ना खूप टेन्शन आलंय मला. खाऊन ग नेहा आणि अथर्वचा इतका चांगला अभ्यास घेतलायस ना तू, आता काऊन टेन्शन? अगं अभ्यास घेतो का आपण, पण ही पोरं शेवटी परीक्षेत जाऊन काय करतील ना तेच खरं असतं. पण आता इथे टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का? शेवटी त्यांना जे करायचं ते करणारच आहे. बरं मी त्या शेफची अपॉइंटमेंट घेतली आहे. हो का? तू तर खूपच फास्ट आहेस रेवती. अगं चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा, आणि तुझ्याकडेही वेळ कमी आहे ना. हो ना. बरं आपण त्यांच्याकडे जाऊया, ते तुला चांगल्या टिप्स देतील, रेसिपीज शिकवतील. पण रेवती तुला तर ऑफिस असेल ना? अगं आधी आपण त्यांच्याकडे जाऊ, तिकडून मी ऑफिसला जाईन. बरं होऊन जाईल. रेवती ही ऑर्डर माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे, आणि काही करून ती मी चांगल्या पद्धतीने पुरी करून दाखवेन. चल